फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? हवामान खातं म्हणजे काय हो? हवामान खातं म्हणजे फक्त अंदाज, की आज इथे पाऊस पडेल, उद्या तिथे पडेल, आजचं वातावरण इथलं असं असेल. पण बऱ्याचदा हे अंदाज चुकतात देखील आणि हे जाऊन शेतकऱ्यांना विचारा. कारण की बऱ्याचदा शेतकऱ्यांनी पेरणीही केलेली असते. हवामान अंदाजाने सांगितलेले असतं, की ते पाऊस पडेल, पण तरीही पेरणी करूनसुद्धा पाऊस पडत नाही. मग हे अंदाज चुकतातच ना? सेम तसंच आहे. कुंडलीशास्त्र म्हणजे काय? जेव्हा आपल्या आयुष्यात आपल्याला काही प्रॉब्लेम्स येतात किंवा आपल्या घरात एखादं लहान बाळ येतं, तेव्हा आपण कुंडली तज्ञांकडे जातो आणि कुंडली काढतो. मग कुंडली म्हणजे काय? तर कुंडली म्हणजे आपल्या भविष्याचा अंदाज, की यांच्या भविष्यामध्ये असं-असं चांगलं किंवा वाईट घडू शकतं. पण घडू शकतं, परफेक्ट घडेलच असं नाही. कारण की हे फक्त अंदाज असतात. आणि जर आपल्या कर्मांनी हे आपण अंदाज बदलवूही शकतो. आणि हे मी नाही सांगत आहे. हे ज्यांनी माता वैभवलक्ष्मीचं व्रत केलेलं आहे ना, त्यांच्या त्या जे माता लक्ष्मीचं जे आरती आहे, त्या आरतीच्या शेवटच्या कडव्यामध्ये सांगितलेलं आहे, की "माते माझ्या निजभाळी जर काही कर्म लिहिलेले असतील, तर ते पुसून टाक आणि तुझ्या चरणी अर्पण करून घे." म्हणजेच काय, की ह्या पुसल्याही जाऊ शकतात. ते कशावर डिपेंड आहे? ते आपल्या कर्मांवर डिपेंड आहे. जर आपण चांगले कर्म केले, यापूर्वी आपण बऱ्याच साधू संतांकडनं सुद्धा ऐकलेलं आहे, की चांगले कर्म करा, चांगलं फळ मिळेल. वाईट कर्म केले तर वाईट फळं मिळतील. त्याचबरोबर आपल्या ठीक आहे, कुंडलीमध्ये काही वाईट दोष आहेत, आपल्या पाठीमागे 7.5 चालू आहे, सगळं मान्य आहे मला. पण प्रत्येक गोष्टीला काही ना काही सोल्युशन असतं. मी यापूर्वीही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, की प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन असतंच. त्याच्यामुळे त्या प्रॉब्लेमला नका धरून बसू. त्याचं जो सोल्युशन आहे, त्याचं जे उत्तर आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा. एवढंच नव्हे तर श्रीमद भगवद्गीतेमध्ये स्वतः भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला सांगितलेलं आहे, उद्धरेदात्मनात्मानम. म्हणजे काय, की तुझा उद्धार तुला करायचा आहे. कुणा ऐरा-गैरा येऊन, एखादा साधू संत येऊन तुझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणणार नाहीये, की "बाबा रे, जा बेटा तेरा भला हो जाएगा" आणि लगेच तुझं खूप चांगलं होईल. नाही. आपलं कर्म आपल्याला आपल्या फळाकडे घेऊन जाणार आहे. आपला आपला उद्धार आपणच करणार आहोत. मग तो उद्धार कसा होऊ शकतो? त्यातल्या त्यात या ओळीमध्ये अजून पुढे सुद्धा एक अर्थ मीनिंग निघतो, की तूच तुझा शत्रू आहेस आणि तूच तुझा मोठा मित्रसुद्धा आहेस. मग आता मला ठरवायचं आहे, की मला माझा शत्रू व्हायचं आहे, की मित्र व्हायचं आहे? मग ते कशावर डिपेंड आहे? ते माझ्या विचारांवर डिपेंड आहे. जर माझे विचार चांगले असतील, तर माझे आचार चांगले होतील आणि जर माझे आचार चांगले झाले, तर ऑफकोर्स माझ्या आयुष्यात सगळं चांगलंच होणार आहे. मी जसा विचार करेल तसं माझ्या आयुष्यात घडेल. द सिक्रेट ऑफ बुकमध्ये सुद्धा हेच सांगितलं आहे, की तुम्ही जसा विचार कराल तसं ब्रह्मांड तुम्हाला देत असतो. मी यापूर्वी स्पेशल याच्यावर एक व्हिडिओसुद्धा बनवलेली आहे. त्यामुळे कधीही आपले विचार, आचार चांगले ठेवा. स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा. सगळं चांगलंच होत असतं. ठीक आहे, तुमच्या कुंडलीमध्ये काही दोष आहेत, पण त्याला प्रत्येक गोष्टीला ऑप्शन आहे. ते ऑप्शन शोधून त्यावर सोल्युशन काढा आणि पुढे चालत राहा. फक्त कुणी आला आणि तो माझं वाईट करतो आहे म्हणून माझं वाईट झालं. समोरचा माझं चांगलं करतो, चांगलं करेल किंवा माझं चांगलं होण्यासाठी समोरच्यावर मी डिपेंड राहील, असं नका राहू. कधीही कोणी कोणाचं चांगलंही करू शकत नाही आणि वाईटही करू शकत नाही. ते माझं मला करायचं आहे. मग आता मला ठरवायचं आहे, की मला माझं चांगलं करायचं आहे, की वाईट करायचं आहे आणि कसं करायचं आहे. मग मला माझे विचार चांगले करायचे आहे. मग ते कसे होऊ शकतात? त्यासाठी मला चांगलं ऐकावं लागेल, चांगलं वाचावं लागेल, चांगलं बघावं लागेल, चांगलं बोलावं लागेल. परिणामी माझे विचार चांगले होतील, माझे आचार चांगले होतील आणि माझ्या आयुष्यात सगळं चांगलंच होणार. आणि जर तुम्हाला माझी ही गोष्ट पटत असेल ना, तर प्लीज माझ्या या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. अशा लोकांना शेअर करा ना, की जे फक्त आपल्या कुंडली, आपले बाबा, बुवे ह्या सगळ्या गोष्टींवर डिपेंड राहून ते जसं सांगतील तसंच माझ्या आयुष्यात घडेल हेच धरून बसलेले असतात. ते स्वतःच्या कर्मांवर कधी फोकसच करत नाही. म्हणजे मी बऱ्याचदा असं सुद्धा ऐकलेलं आहे, की दुसऱ्याने देव-देव केलं म्हणजे आपल्याला फळ मिळतं. नाही. जो आजारी असला त्यालाच औषध घ्यावं लागतं ना. मग जर मला माझ्या आयुष्यात पुण्य पाहिजे असेल, जर मला माझ्या आयुष्यातच चांगल्या गोष्टी उतरवायच्या असतील, तर मलाच कर्म करावे लागतील ना. मलाच देव-देव करावं लागेल. जर मला माझ्या देवाच्या मांडीवर बसायचं आहे, जर मला भगवंताचे आशीर्वाद पाहिजे आहे आणि ह्या सगळ्या ज्या पृथ्वी तलावरून जे लोकं आहेत चांगले वाईट विचार करणारे, जे आपलं चांगलं वाईट नुकसान करणारे, चांगलं करणारे,
तर त्या सगळ्यांपासून जर मला बाहेर पडायचं असेल तर मला भगवंताजवळ, या सगळ्यांमधून मी बाहेर पडून कुठे जाणार? भगवंताजवळ जाणार. आणि भगवंताजवळ जायचं असेल तर माझं मला जावं लागेल, कुणी मला नेऊ नाही शकत. ते माझं मलाच उठून माझ्या तोंडात घास टाकून मलाच चावावं लागणार आहे, मलाच गिळावं लागणार आहे. तेव्हाच मला एनर्जी येईल आणि तेव्हाच मी पुढे वर्क आणि प्ले करू शकत असतो. मग जर तुम्हाला माझी ही गोष्ट पटत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. थँक्यू सो मच.